नमस्कार, माझं नाव संयम देशवान आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑफलाईन, द बेस्ट ऑनलाईन इंग्लिश अकॅडमी इन महाराष्ट्र. जसं तुम्ही मला सगळ्यांनी रिक्वेस्ट केली होती की सर प्लीज आमचा इंग्लिशचा सिलेबस सुरू करा 10वीचा. सध्या तर मी 10वीचाच करतो, इन फ्युचर 12वीचा सुद्धा करतो, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्लीज नीट लक्ष द्या, कारण एक एक शब्द आपण चांगल्या प्रकारे समजणार आहे. तर इंग्लिश लँग्वेज इज नॉट दॅट हार्ड गाईज, इतकी हार्ड लँग्वेज नाही आहे. तुम्हाला फक्त थोडा कन्सेप्ट समजायचा आहे, त्यामध्ये काय सांगितलं हे समजायचं आहे. जर तुम्हाला सेंटेन्स तयार करता आले, जर तुम्हाला वाक्य तयार करता आले इंग्लिशमध्ये, तर तुम्ही काही लिहू शकता आणि कितीही लिहू शकता. ट्रस्ट मी ऑन दिस. ओके, मी सुद्धा हेच करायचो. कारण तर आज आहे आपला लेसन नंबर 2. काल याच्या आधी आपण लेसन नंबर 1 घेतला होता, द टीनेजर्स प्रेयर नावाची. तुम्हाला आय होप समजलं असेल. आज लेसन नंबर 2 आपला आहे द एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. खूप मस्त स्टोरी आहे, खूप मस्त लेसन, खूप काही शिकायला तुम्हाला भेटणार आहे. ओके, सो विदाउट एनी फर्दर अडू आपण सुरू करूया. जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि इंग्लिश बोलायचं असेल, क्लास लावायचा असेल इंग्लिश बोलण्यासाठीचा, तर प्लीज माझ्याकडे या. 2 महिन्याची बॅच आहे, बेसिक टू ॲडव्हान्स शिकून देईल. चलो एनिवेज, आजचा आपला लेसन आहे द एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर होणे म्हणजे काय? एन्काउंटर होणे म्हणजे दिसणे. ठीक आहे, दिसणे किंवा त्याला विटनेस करणे, समजलं, किंवा तुमच्या नजरेमध्ये येणे. ओके, म्हणजे एन्काउंटर मध्ये पोलीस जे करतात ते बी एन्काउंटर असतं, ते मारणे समोरच्या अपराधाला किंवा कोणालाही. ठीक आहे, पोलिसांच्या थ्रू जे हत्या किलिंग होते त्याला एन्काउंटर म्हणतात. पण या ठिकाणी एन्काउंटरचा दुसरा अर्थ सुद्धा आहे, विच इज द एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. म्हणजे एक नवीन प्रकारची दयावृत्ती जी आहे तिचा एन्काउंटर होणे. एक विशिष्ट प्रकारची दयावृत्ती, दया, प्रेम जे आहे ते दिसणे. आता कसं दिसलं, कोणती दया, कशी दया, कोणतं प्रेम, कोणतं कंपॅशन, हे सगळं आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, नीट पुस्तक तुमच्या समोर ठेवा ओपन असेल तर, नाही तर या ठिकाणी बघितलं तरी चालेल. परीक्षेला जायच्या आधी इंग्लिशचे सिलेबस हेच करायचं आहे. 15-15 मिनिटं तुम्हाला प्रत्येक लेसन जे आहे नीट बघायचं आहे, समजायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे. खूप इझी आहे. आणि जर एकदा तुम्ही हे समजलं ना, समरी करसाल तर, समरी जर काय ऐकसाल ना, तर तुम्ही काही लिहू शकणार नाही, कारण समरीमध्ये काही डीप नसतं. पण याच्यामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये अख्खाच्या अख्खा धडा मी तुम्हाला समजून सांगतोय. सो प्लीज चांगल्या प्रकारे समजा आणि मग पुढे जा. ओके, लेट स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. पहिल्यापासून बघूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशन वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बंगाल. की हे जे रायटर आहे, ठीक आहे, ज्याने कथा लिहिली, त्याचे वडील काय होते? वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग, की मेडिकलच्या कामामध्ये किंवा मेडिकलच्या प्रोफेशनमध्ये काम करत होते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीसाठी इन रानीगंज. रानीगंज कुठं आहे? रानीगंज आहे वेस्ट बेंगालमध्ये. पुढे वेस्ट बंगालमध्ये त्या रायटरचे वडील जे आहे एका मेडिकल प्रोफेशनमध्ये काम करत होते एका प्रायव्हेट कंपनीसाठी. ठीक आहे, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. जे त्या कंपनीमध्ये काम करणारे जे इंडिव्हिज्युअल म्हणजे जे ऑफिसर्स आहे ना, त्या प्रत्येकाला एक वेगवेगळं घर दिलं गेलं होतं. ठीक आहे, बंगलोज इनसाइड लार्ज कॅम्पस, की एका मोठ्या कॅम्पसमध्ये, एका मोठ्या एरियामध्ये तिच्या वडिलांना किंवा त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना बंगलोज किंवा हाऊस अलॉट केले गेले होते. आर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर होतं, म्हणजे त्या रायटर जे घर होतं ते त्या कॅम्पसच्या कॉर्नरला होतं भाई. ठीक आहे, द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अर गार्डन. की ऑफिसर्स क्लब हे कुठे होतं? ऑफिसर्स क्लब ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अर गार्डन. की आमचं म्हणजे त्या रायटरचं जे गार्डन होतं त्या गार्डनला लागूनच काय होतं, जे ऑफिसर्स होते त्यांचं क्लब त्या ठिकाणी. क्लब म्हणजे नाचायचं क्लब नाही, द वर्किंग प्लेस म्हणूया आपण, किंवा ज्या ठिकाणी सगळे मीटअप त्या ऑफिसर्स होत असेल त्याला सुद्धा क्लबच म्हणतात. ठीक आहे ना? ओके, द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास. की जे कंपाऊंड होतं, ठीक आहे, ते कंपाऊंड कसं होतं? एकदम लक्झुरियस, जबरदस्त होतं, चांगलं होतं. ओके, विथ ग्रीन ग्रास, की त्या ठिकाणी हिरवी ग्रास होती. ओके, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. कलरफुल फ्लॉवर्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स त्या ठिकाणी होते. आणि होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. होस्ट म्हणजे बोलवणारा. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठमोठे ट्रीज होते. आणि मॅजेस्टिक म्हणजे यू विल नेव्हर सी, की असे ट्रीज त्या ठिकाणी होते जे तुम्ही कधीच बघितलेले नसेल. खूप मोठमोठे ट्रीज आणि खूप मोठमोठे टॉल ट्रीज त्या ठिकाणी होते. कुठे? त्या कंपाऊंडला लागून किंवा कंपाऊंड वर. Okay, the seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees
कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड. की भाई त्या ठिकाणी जे आहे ना त्या कंपाऊंडला सीझनल व्हेजिटेबल्स होते, म्हणजे सीझनमध्ये येणारे, जसं फॉर एक्झाम्पल उन्हाळ्याच्या त्या पिरियडमध्ये लिंब येत असेल त्या ठिकाणी, ठीक आहे, किंवा खाली गाजर वगैरे असतील, ओके, मेथी वगैरे वेगवेगळे सीझनल व्हेजिटेबल सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि इतके छान छान झाडं होते की जे कोणाला अट्रॅक्टेड स्क्विरल्स, म्हणजे जे स्क्विरल्स असतात ना, म्हणजे खारुताई ज्याला आपण म्हणतो, त्या खारुताईला अट्रॅक्ट करणारे खूप चांगले चांगले झाडं होते आणि खूप नवीन नवीन प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षित करणारे ते झाडं त्या ठिकाणी होते. म्हणजे तुम्हाला विचारलं की भाई कंपाऊंड कसं होतं, तर एवढं त्याचे आन्सर आहे. ठीक आहे, इथून ते आपण समजूया इथपर्यंत. पुढे आहे, अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अॅन अवस्था ट्री नियर बाय. की एवढंच नाही तर त्या कंपाऊंडच्या जवळ एक अवस्था ट्री होतं. कोणतं? सॉरी, अस्वथा ट्री नावाचं एक झाड होतं, अस्वथा नावाचं झाड होतं. त्या झाडावर डेन म्हणजे कळप, कोणाचा? माकडांचा. सो माकडांच्या ग्रुपला आपण डेन ऑफ मंकी म्हणतो. ठीक आहे, तर त्या अस्वथा झाडाच्या जवळ जे आहे माकडांनी त्यांचं घरटं किंवा त्या ठिकाणी राहणारा जो जिथे राहतात त्याला आपण डेन असं म्हणतो. सो त्या डेन त्या ठिकाणी त्या लंगूरनं त्या माकडांना बनवलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मंकी आणि लंगूर दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मंकी म्हणजे ज्यांचं लाल तोंड असतं आणि लंगूर म्हणजे काय, जे काळे असतात. सो काळ्या जे प्रजातीचे माकड असतात त्यांना लंगूर असं या ठिकाणी म्हटलं जाते. ओके, चलो. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल आर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. की ते सुद्धा आमच्या लाईफचे एक पार्ट झाले होते, ते सुद्धा आमच्या लाईफ एक्झिस्टन्सचे विटनेस झाले होते. म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी यायचे, राहायचे. खूप त्या ठिकाणी माकडं सुद्धा, लंगूर सुद्धा त्या ठिकाणी होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इम्पॅक्ट ऑन पुढे येते. ओके, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटर्डे आफ्टरनून, की एक छोटीशी घटना घडली. कधी? सॅटर्डे आफ्टरनून, की शनिवारी दुपारी. लेफ्ट अ प्रोफाउंड म्हणजे जबरदस्त, एक डीप, गहरा. ठीक आहे, की अशी घटना घडली की ज्याच्यामुळे ना त्या रायटरच्या मनावर प्रोफाउंड इफेक्ट पडला. ओके, अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि काय झालं की अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे त्या रायटरच्या मनावर खूप डीप प्रभाव पडला. आणि अजून काय झालं की एक नवीन डायमेन्शन अनफोल्ड झालं, उघडलं. नवीन डायमेन्शन, एक गोष्ट अनफोल्ड झाली. कोणती? की देवानं तयार केलेल्या क्रिएशनची एक नवीन गोष्ट जी आहे ती त्या रायटरला दिसली. पुढे इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वेकेशन. ठीक आहे, की पूजाचे काही त्या ठिकाणी बंगालमध्ये ना एक पूजा होत असते. ठीक आहे, कोणती पूजा? छठ पूजा. तर छठ पूजेच्या दिवशी ना सुट्टी आहे. जसं आपल्याकडे दिवाळी असते त्या ठिकाणी बंगालमध्ये छठ पूजा असते. तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना वॅकेशन्स वगैरे मिळत असतात. ठीक आहे ना, तर पूजा जी आहे, छठ पूजा, वॅकेशन सुरू होते त्यावेळेस. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, प्रत्येक मुलासारखंच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड in various magazine and storybook published specially for children and in festive season. की काय झालं की वॅकेशन सुरू होते आणि वॅकेशन सुरू असल्यामुळे जस्ट लाईक अदर चाइल्ड, बाकीच्या विद्यार्थी, आता पोरं काय करतात ना भाई वॅकेशन मध्ये बुक वाचतात. ठीक आहे ना, तर रायटर हेच म्हणते की भाई जस्ट लाईक अदर चाइल्ड, बाकीच्या पोरांसारखं सुद्धा हे जे हॉलिडेज सुरू होते त्या हॉलिडेज माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी होती. कोणती अपॉर्च्युनिटी? टू बिकम एनग्रोस्ड म्हणजे काय? गुंग होणे. कशामध्ये गुंग होणे? की जे नवीन नवीन मॅगझिन्स आलेले आहेत, जे नवीन नवीन स्टोरी बुक्स पब्लिश झालेले आहेत. ठीक आहे ना, जे सीझनल स्टोरी बुक्स असतात. उद्या दिवाळी अंक झाला, दिवाळीमध्ये स्पेशल बुक निघत असतात, समजलं. तर अशा प्रकारचे जे वॅकेशनल बुक्स असतात ना, ते वाचण्यासाठी रायटरला एक चांगली अपॉर्च्युनिटी होती. ठीक आहे ना, रायटरला ते वाचायचं होतं आणि रायटरला चान्स भेटला. का? कारण सुट्ट्या सुरू होत्या बाई, तिला ती गुंग होत होती वाचताना. ठीक आहे, चान्स भेटला. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी म्हणजे जबरदस्त पोट भरून. ओके, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. ठीक आहे, काय झालं की भाई दुपार होती, शनिवारची दुपार होती आणि झालं असं की भाई मस्त आमचं जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर माझे पॅरेंट्स आणि माझी यंगर म्हणजे माझी लहान बहीण, ठीक आहे, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारी जी झोप असते त्या दुपारीच्या झोपेसाठी ते
एका ठिकाणी झोपले, ले डाऊन म्हणजे झोपले, पडले. ठीक आहे, ओके. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. ते सगळे झोपले आणि मी माझी एक स्टोरी बुक घेतली मस्त हातामध्ये वाचायला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि माहोल असं बनलं होतं, एकदम क्वाईट बॅकग्राऊंड होतं, ते एकदम परफेक्ट होतं कशासाठी, एक ॲडव्हेंचरस स्टोरी वाचायसाठी. ठीक आहे, म्हणजे माहोल असं बनलं होतं की ते रायटरला असं वाटलं की आपण मस्तपैकी आता एक ॲडव्हेंचरस स्टोरी जी आहे वाचूया. ओके. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. की काय ती जी शांतता होती ना, ती शांतता ब्रेक व्हायची, तुटायची. का? कारण माझी फॅमिली म्हणजे माझी जी लहान बहीण आहे, माझे पॅरेंट्स जे ते झोपले होते आणि ते घोरत होते झोपताना. तर त्याच्यामुळे ते जे सायलेन्स होतं ना, ते सायलेन्स भंग होऊन जायचं. पुढे इंटरमिटेंट चिपिंग. इंटरमिटेंट म्हणजे काय, अधूनमधून. ठीक आहे, इंटरमिटेंट म्हणजे काय, अधूनमधून काय व्हायचं की इंटरमिटेंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. म्हणजे चिरपिंग म्हणजे चिमण्याचा चिव 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 करतात, त्याला चिरपिंग म्हणतात. की काय व्हायचं, चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. घरी आमच्या चिमण्या यायच्या, त्या चिमण्यांच्या त्या साऊंडमुळे काय व्हायचं, कधी कधी जी शांतता असायची ती भंग व्हायची. ठीक आहे. द हार्श काविंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय. कोणकोणते सी ती जी शांतता ती कशामुळे भंग व्हायची, सगळ्यात पहिले माझी फॅमिली स्नोर करत होती. स्नोर म्हणजे घोरत होती. सेकंड, पक्ष्यांचा जे चिवचिवाचा आवाज आहे, त्या आवाजामुळे शांतता भंग होत होती. आणि हार्श काविंग ऑफ अ क्रॉ, कावळा जो काव काव करतात ना मधात, त्याला काविंग ऑफ क्रॉ म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामुळे जी शांतता आहे ती भंग व्हायची. आणि द श्रिल कॉल ऑफ अ काईट, की पतंग उडत होते तर सर सर तो आवाज होतो ना कर्कश, त्याला श्रिल कॉल म्हणतात. ओके, श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग अबाउट द ग्राउंड. ग्राउंडवर जे पतंग उडत होते त्यांच्या आवाजामुळे ती जी शांतता होती ती भंग व्हायची. 4 गोष्टी कोणकोणते, माझी फॅमिली घोरत होती फर्स्ट, त्यानंतर काय, त्यानंतर जे चिमण्या होत्या त्यांची चिरपिंग होती, त्यानंतर काविंग ऑफ अ क्रो, काविंग म्हणजे काव काव. ठीक आहे ना, आणि त्यानंतर श्रिल कॉल ऑफ अ काइट. या 4 गोष्टींमुळे ती जी शांतता आहे ती भंग होत होती. बाई पुढे बघूया काय, मिनिट्स टिक्ड बाय, काही मिनिट गेले, आय बिकेम डीपली अब्झॉर्ब्ड इन द बुक. आणि मी वाचता वाचता एकदम अब्झॉर्ब्ड होऊन गेले त्या बुकमध्ये. ओके. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्गिंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानकच काय झालं, मला आवाज आला. कोणता आवाज आला भाई, मी एक आवाज ऐकला की ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, म्हणजे कुत्र्यांचा जो ग्रुप, एक स्ट्रीट डॉगचा ग्रुप काय करतो, जोर जोरात ॲग्रेसिव्हली रागाने एका ठिकाणी पाहून भुकत होता. ठीक आहे. आय चोज टू इग्नोर द कमोशन. म्हणजे कमोशन म्हणजे काय, की मी स्टार्टिंगला तर इग्नोर केलं, कमोशन म्हणजे गोंधळ. ठीक आहे, की मी स्टार्टिंगला तो गोंधळ इग्नोर केला की भाई कुत्रे भुकतच राहतात ना. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. हा विचार करून मी इग्नोर केला की भाई कुत्र्यांचा ग्रुप असेल, त्यांनी बिचारा, हॅपलेस म्हणजे काय, एका बिचाऱ्या है ना, बिचाऱ्या डुकराच्या पिल्लाला साईडला घेतलं असेल आणि त्यांना खायच्या प्लॅनमध्ये ते असतील, भुकत असतील जोरजोरामध्ये येड्यासारखं. ठीक आहे. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. पण काय झालं, काही वेळानंतर ती जी बार्किंग ती अजून भयानक झाली. ओके. अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड टू कॉकोफोनी. कॉकोफोनी म्हणजे, आणि काय झालं, कुत्रे तर भुकूच लागले पण कावळे सुद्धा जोरजोरात भुकू लागले आणि तो गोंधळ जो आहे तो अजून वाढला, भयानक. कॉकोफोनी म्हणजे गोंधळ. ठीक आहे. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोज. आणि मी सुद्धा ऐकलं की यार तो जो डिस्टर्बन्स आहे, ते कुत्रे भुकणं, कावळे भुकणं, जोरजोरामध्ये भुकणं, ते हळूहळू हळूहळू जवळ येऊ लागलं. काही ना काहीतरी सीन असं तिला वाटलं. पुढे काय झालं बघा. ओके. क्युरिओसिटी गॉट बेटर ऑफ मी. आणि माझ्यामध्ये जी क्युरिओसिटी ती अजून वाढली. लिव्हिंग द बुक असाइड. मी काय केलं, पुस्तक बाजूला ठेवलं, म्हणजे रायटर म्हणतो, रायटरनं बुक बाजूला ठेवलं. आय रश्ड टू द वरंडा. आणि मी वरंडावर पळत पळत गेले, रश करणे, घाईघाईने गेले, टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, की काय सुरू होते बघण्यासाठी मी त्या वरंडाकडे पळत पळत गेले. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ अ क्लब हाऊस. मी बघितलं, ग्लान्स म्हणजे काय, बघणे, नजर टाकणे. कुठे, टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस. हे क्लब हाऊस जे होतं त्या वरंडाला लागूनच, त्या क्लब हाऊसच्या रूफवर माझी नजर जी आहे ती पडली. आणि मी काहीतरी, आय सॉ हॉरिबल, म्हणजे मी काहीतरी खूप भयानक पाहिलं. काय पाहिलं, अ बिग मेल लंगूर, एक मोठा मेल लंगूर म्हणजे ते माकड. ओके. अपॅरेंटली द लीडर ऑफ
इट्स ग्रुप, की मे बी तो त्या ग्रुपचा लीडर असेल, म्हणजे तो खूप मोठा होता आणि तगडा होता, जबरदस्त होता, ठीक आहे. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. त्यानं काय केलं होतं त्या बिग मंकीनं, त्या लंगूरनं, की त्यानं एक बेबी मंकीला आपल्या हातामध्ये पकडलं होतं. अँड मर्सिलेसली म्हणजे काय, की दयामायाशिवाय काही दयामाया नाही, बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि तो काय करत होता, तो त्या माकडाच्या पिल्ल्याला जोरजोरात चावत होता. डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे त्या पिल्ल्याला मारण्यासाठी त्याला चावत होता, तो जो मेल लंगूर होता, ठीक आहे. पुढे द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी म्हणजे त्या बाळाची आई आणि अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि बाकीचे काही त्या लंगूर ग्रुपचे मेंबर माकडं ते काय करत होते, देवर स्कॅटर्ड ऑन द रूफ. स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले होते, ठीक आहे. भाई आता एखादा लीडर आहे आणि तो लीडर जर का काहीतरी करतोय तर बाकीच्यांची हिंमत कुठं होणार त्याला अपोज करण्याची. त्याच्यामुळे हा लीडर या माकडाच्या हातामध्ये एक बेबी, आणि ते चावू लागला जोरजोरात, ठीक आहे. आणि काय होऊ लागलं, आणि बाकीचे जे माकडं होते ते माकडं इकडे तिकडेच पसरलेले होते, ठीक आहे. वर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आणि सगळे बघू लागले होते त्या पिल्ल्याला, की यार भाई आता हा जो लंगूर आहे ना, हा आता लंगूर मारणार भाई आता त्या पिल्ल्याला, ठीक. सगळे बघत होते. I recalled the terrible custom in animals clan according to which, म्हणजे आता हे सगळं बघून तर रायटरच्या डोक्यामध्ये असं रिकॉल केलं, विचार आला काय, की हे काय होत आहे, दॅट की ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन हिज ग्रुप. की काय होतं माहिती का, की त्या हे सगळं बघून ना त्या रायटरला आठवलं की काय हे कस्टम आहे, ही प्राण्यांमध्ये एक प्रथा असते, की जे लोक ग्रुप करून राहतात ना त्यांच्यामध्ये एक प्रथा असते काय, की जो लीडर आहे तो लीडर बाकी मेल बेबीला, मेल म्हणजे पुरुष जातीच्या बेबीला किंवा अडल्टला किंवा मोठ्या माकडांना, मोठ्या त्यांच्या प्रजातीमधल्या लोकांना, ठीक आहे, अलाउ करत नाही त्यांच्या ग्रुपमध्ये. तुम्ही बघितलं असाल, दुसरं कुत्रं एखाद्या गल्लीमध्ये गेलं तर बाकी सगळे त्या गल्लीमधले भुकतात, की बाई भागले तू या, पळून जा, समजलं. सो ही प्रथा आहे प्राण्यांची, की बाई दुसरं कोणी मेंबर त्यांच्या ग्रुपमध्ये येत असेल मेलवालं तर ते अलाउ करत नाहीत, आणि ते मग सगळे त्याला हे करतात. असंच काहीतरी झालं असावं. ते जे बेबी आहे ते मेल होतं, दुसरं होतं नवीन होतं, त्याच्यामुळे तो जो लीडर लंगूर होता तो काय करत होता, त्याला चावत होता, त्याला मारायचा प्रयत्न करत होता, समजलं. ओके, पुढे बघा. ओके, विदाउट लुझिंग एनी टाइम म्हणजे टाइम वेस्ट न करता, आय गॅदर्ड अ स्टाउट म्हणजे काय, मजबूत, अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी काय केलं, विदाउट वेस्टिंग अ टाइम मी एक लाकूड घेतलं मोठं, ठीक आहे. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन. हर्ड म्हणजे काय, फेकणे. मी काय केलं, एक काठी उचलली हातामध्ये आणि दगड ज्या जोरात काय केला, फेकला ॲट द मराउडिंग लंगूर, म्हणजे तो जो उच्छाद करणारा, तो जो डेंजरस विशियस जो लंगूर होता, त्या लंगूरकडे मी काय केलं, ते दगड जो आहे तो भिरकावला, फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टुक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. की तो जो लंगूर होता तो इतका रागावलेला होता किंवा इतका पागल झाला होता भाई त्या पिल्ल्याला चावण्यामध्ये, की त्याला काही फरकच पडला नाही. या आपल्या मॅडमनं दगड फेकला, त्याला काही फरकच पडला नाही, ठीक आहे. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. मग मी काय केलं, थांबले नाही, मी अजून उचलून फेकू लागली दगड, ठीक आहे. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. जे डॉग्स कुत्रे होते त्यांनी अजून आवाज वाढवला, ठीक आहे. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स. की त्या लेखिकेच्या घराच्या आजूबाजूला पण जे क्वार्टर्स होते ते लोक सुद्धा फेकू लागले. आणि मग अचानक काय झालं, ते दगडांचा जो वर्षाव आहे तो त्या लंगूरवर वाढला. मग त्याच्यामुळे काय झालं, की फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम अ स्लोपिंग रूफ ओव्हर. की अचानक काय केलं, बाकीचे सगळे लोक बी त्या माकडाकडे दगड फेकू लागले, आणि अनएक्सपेक्टेड अटॅकमुळे त्या माकडाला, त्या लंगूरला, त्या बेबीला सोडावं लागलं, ठीक आहे ना. ओके, ओव्हर द वरांडा द बेबी वॉज लिस्टलेस. आणि ते जे बेबी, त्या बेबीला सोडलं त्यानं, ते रूफवर सगळे होते, म्हणजे त्या छतावर सगळे होते. अँड द बेबी वॉज लिस्टलेस म्हणजे काय भाई, लिस्टलेस म्हणजे एकदम मरगळलेलं, भाई त्याच्यामध्ये काही जीवत राहिला नाही आता, ठीक आहे ना. इतकं चावल्यानंतर कोण जिवंत राहणार यार, ठीक आहे. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू
बी डेड. आणि असं वाटत होतं जसं काही ते पिल्लू मेलेलं आहे भाई. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं जसं त्या बेबीची बॉडी स्लाइड डाऊन करू लागली, काय होऊ लागलं म्हणजे सोडलं त्याला तो खाली 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 येऊ लागला. ओके, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड. आणि जसं ते बघून ते कुत्रे भुकत होते त्यांना तर असं वाटलं भाई अब तो अपना सोना सोना, अब तो अपनी चांदी चांदी, कारण मस्त पैकी काय विथ द प्रोस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल, की आता आपल्याला छान गुड किल मिळणार आहे आणि छान जेवण पोटभर होणार आहे, मस्त माकडाचा पिल्लू आज आपण भाजून फ्राय करून खाऊ. ठीक आहे, ओके, असं त्या कुत्र्यांना वाटू लागलं. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ अ स्टिक, की त्या मग रायटरनं काय केलं, तिच्या हातामध्ये स्टिक होती ना ती भिरकावली कुत्र्यांकडे की गब्बसा भाई. ठीक आहे ना, आणि काय केलं, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ. हे जे टिल्ड हे जे रूफ होते ते बेबी घसरत घसरत खाली येऊ लागलं. आणि आपल्या रायटरनं काय केलं, शी होल्डेड, तिनं जसे ती खाली पडू लागलं तसं ते तिनं काय केलं, त्या बेबीची टेल जी आहे ना, त्या पिल्लाचं जी शेपटी आहे ती शेपटी अशी पकडली. ठीक आहे, अशी ओढली. ओके, द बेबी अपियर्ड इनर्ट. इनर्ट म्हणजे बिलकुल गेलेलं आहे ते, आता निष्क्रिय, काहीच हालत नव्हतं, काहीच डुलत नव्हतं. ठीक, असं दिसत होतं. अँड लाईफलेस, की ज्याच्यामध्ये काही जीवच नाही राहिला असं ते पिल्लू वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, की तो जो ते जे पिल्लू होतं ते नक्कीच मेल पिल्लू होतं, कारण त्याच्यामुळेच तर ते लंगूर त्याला सर्वाईव्ह करू देत नव्हतं ना. ओके, बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑफ द वरांडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि आतापर्यंत काय झालं की माझी बहीण, जे झोपलेले सगळे माझे घरचे होते ते सगळे त्या ठिकाणी आले आणि ते माझ्या या रेस्क्यू ऑपरेशनला, त्या पिल्ल्याला वाचवण्याच्या त्या ऑपरेशनला सगळे नीट बघू लागले होते. सम ऑफ आर नेबर्स आर ऑल्सो गॅदर्ड इन अ डिस्टन्स. आणि आमचे जे आजूबाजूचे लोक होते ते सुद्धा त्या ठिकाणी आले, डिस्टन्सवर आले की भाई थोडं बघू लागले, आले जवळ काय झालं बघायला. ठीक आहे ना, लोकांचं असतंच यार. ओके, आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. मी काय केलं, त्या बेबी लंगूरला बॅकयार्ड मध्ये घेतलं, मागच्या साईडला घेतलं. अँड जेंटली लेड हिम ऑन अ फ्लोर इनसाइड अ पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप म्हणजे काय, ज्या ठिकाणी पोल्ट्री असतात. पोल्ट्रीला काय म्हणतो आपण, पोल्ट्री म्हणजे जे कोंबड्यांचा खुराडा असतो ना, खुराडा, त्या खुराड्यामध्ये मी काय केलं, त्या पिल्लाला जेंटली आरामात त्या ठिकाणी ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क. आणि त्या पिल्लाची बॉडी ना भाई इतकी जबरदस्त डीप मार्क्स होते त्याच्या याच्यावर, एकदम चावलेलं रक्त बक्त निघत होतं. अँड स्क्रॅचेस, इतके भयानक स्क्रॅचेस त्या पिल्लाच्या बॉडीवर होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ वुंड. आणि काही वुंड मधून रक्त निघत होतं भयानक. ओझिंग मध्ये वाहने, रक्त जे आहे ते वाहत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि तो जो बेबी होता ना तो बिलकुल मोशनलेस, तो बिलकुल जसा एकदम पडलेला होता, बिलकुल एकदम मेल्यासारखाच पडलेला होता तो. ठीक आहे. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी लगेच फर्स्ट एडची किट आणली आणि त्याचे वुंड मधून रक्त निघत होतं त्याला साफ केलं, त्याला क्लीन केलं. ठीक आहे, आणि त्या ब्लिडिंगला थांबवलं सगळ्यात पहिलं तर, कारण रक्त वाया गेलं तर पिल्लू मरून जाईल. ओके, आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. आणि मला हे खूप छान वाटलं पाहिल्यानंतर, मला समजलं जेव्हा की भाई बेबी जिवंत आहे अजून. आय वॉज रिलीव्ड, मला खूप छान वाटलं. ठीक आहे. ओके, इवन दो हिज ब्रेथ्स वर शॅलो, की त्याचे ब्रेथ खूप कमी होते. शॅलो म्हणजे जास्त एकदम गहरी डीप्स हे नव्हते, एकदम शांत शॅलो होते. ठीक आहे, तरी पण मला हे माहीत पडलं की बेबी जिवंत आहे ना, बस मला काहीच नाही पाहिजे आता, बस आय एम हॅपी. पुढे काय झालं, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिर. आणि मग काय केलं, त्या बेबीवर असे स्प्लॅशेस केलं, कोल्ड वॉटर, थंड वॉटरनं स्प्लॅश केलं. ओके, बेबी, याच्यामुळे ते बेबी थोडा हल्ला. ओके, अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि काही त्याला हलवल्यानंतर ही सॅट अप, तो उभा राहिला. ठीक आहे, म्हणजे बसून असं बसला, झोपला होता, आता असं उभं राहिला. ठीक आहे. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन अ विंड. त्याला समजतच नव्हतं की भाई काय सुरू आहे, तो एकदम शॉक मध्ये होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग, आणि हलू लागला तो, जसं हवेमध्ये पानाला फेकलं ना ते पान कसं हलतं इकडं तिकडं, तसंच ते पिल्लू बिचारं पण हलू लागलं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. त्याचे जे दोन ट्विंकलिंग आईज होते, त्याचे दोन एकदम पानावलेले डोळे होते ना, ते वेल्ड अप म्हणजे भरून आले होते बिचाराचे. त्याला खूप पेन होत होता यार. विथ टिअर्स अँड ही स्टार्टेड टू सोब अ मफल्ड क्राय, की काय एकदम, आणि त्याचे डोळे पाण्यानं भरून आले आणि तो काय करू लागला, एकदम हलक्या हलक्या आवाजामध्ये रडू लागला. एकदम हुंदके देतो ना आपण तसं तो बिचारा रडू लागला. हळूहळू तो त्याच्या पाण्या, मग मफल्ड अप म्हणजे काय, हळूहळू रडणे.
ओके, दाबलेल्या आवाजामध्ये ते पिल्ले करतात, ठीक आहे, त्या आवाजामध्ये रडणे त्याला मफल्ड अप म्हणतात. ओके, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. म्हणजे जसं एक लहान बेबी रडतं है ना, त्यासोबत काही वाईट झाल्यावर तसंच हे पिल्लू सुद्धा रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्या पिल्लाला बनाना दिला, विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. आणि मग त्या पिल्ल्यानं काय केलं, त्याच्या त्या अनस्टेडी म्हणजे काय, ते हलणाऱ्या एकदम कापत होता ना तो, तर त्या हाताने त्यानं काय केलं, ते ॲक्सेप्ट केलं तो जो बनाना आहे. ओके, अँड बिगेन टेकिंग हेजिटेंट बाईट. आणि काय केलं, ते खायला त्याला सुरुवात केली, त्याला बाईट करायला सुरुवात केली त्या बनानाला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन अ रिवायवल ऑफ बेबी लंगूर. आणि माझं अटेन्शन होतं, जे माझं लक्ष होतं त्या बेबीच्या रिवायवलवर फिक्स होतं. ठीक आहे, त्या बेबीवरच माझं अटेन्शन जे आहे ते कम्प्लिटली खिळलेलं होतं. आता माझ्या त्या बेबीपासून दुसरी नजरच माझी हालत नव्हती. आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आणि मला हे सगळं पाहताना एक अनकेनी फिलिंग, अनकेनी म्हणजे काय, एक विलक्षण जी फिलिंग आहे ती मला येत होती, वेगळीच फिलिंग मला हे बघताना येत होती. ओके, आय टर्न अवे फ्रॉम अ कूप अँड लुक्ड अप. मी काय केलं, त्या खुराड्यापासून मागं बघितलं आणि थोडं पाहिलं, तर मला काय दिसलं, देअर सॅट अ मदर लंगूर ऑन आर किचन रूफ. आणि काय झालं की त्या बेबीची आई आमच्या किचनच्या रूफवर बसून सगळं बघत होती. ठीक आहे ना, वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे जे करत होते ते सगळं ती बेबीची आई बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती शांतपणे त्या ठिकाणी बसलेली होती, ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. की तिला आता हे समजलं होतं की भाई हे जे आहे ना, माझ्या बेबीला आता काही मारत बिरत नाही आहे, हे एकदम शांतपणे ते माझ्या बेबीला ट्रीट करत आहेत, हे तिच्या आईला समजलं होतं. आणि म्हणून ते एका ठिकाणी शांत बसून होती. मीन वाईल द बेबी, कुठे रे, अरे यार हे असं होतं माझ्या याच्यावर ना, मला चेक करावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. ओके, meanwhile the baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. की काय झालं की मग त्या बेबीनं त्याच्या आईचा प्रेझेन्स बघितला की हो माझी आई इथे आहे. आणि जसं त्याला हे कळालं तसं तो अजून थोडं जोरजोरात रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम अ डोअर ऑफ द कूप अँड अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मी काय केलं, त्या बेबीला त्या खुराड्यामध्ये ठेवलं होतं ना, ते हळूच दरवाजा उघडला आणि त्या आईला आम्ही अलाव केलं की भाई तू ये आणि आपल्या पिल्लाला घेऊन जा. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर. की लगेच जसं त्या आईनं हे पाहिलं, ती लगेच त्या डिसेंडेड म्हणजे खाली आली फ्लोअरच्या, अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि त्यानं काय केलं, तिच्या बेबीला असं आर्ममध्ये उचललं, तिच्या बाहामध्ये उचललं, बाहाच म्हणतात ना यार, ओके, तिच्या कुशीमध्ये उचललं. ओके, अँड शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आणि मग काय केलं, त्या आईनं काय केलं, बेबीला उचलल्या बघू लागली इकडे तिकडे, माझ्या बाळाला कुठं काय त्रास झालाय, इंजुरीज कुठं झाली आहे. ओके, अँड देन कडल्ड हिम टाईटली. आणि त्याला खूप जोरात हक केलं, कडल केलं त्या बेबीला त्या आईनं. ओके, इन हर बॉसम. तिच्या कुशीमध्ये काय केलं, त्या आईनं हक केलं. द बेबी फाउंड ग्रेट सॉलेस इन हर आर्म्स. की त्या बेबीला खूप पीस भेटलं जेव्हा, जसं आता नाही यार आई येते, आता तुम्हाला काहीतरी झालं आणि तुम्ही तुमच्या आईला बघितलं आणि आईला हक केलं, किती छान वाटतं तुम्हाला, बरोबर. तसंच त्या बेबीला फील झालं. एक्सक्यूज मी. ओके, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. की द बेबी त्या आईच्या कुशीमध्ये थोड्या वेळ बसून राहिलं, ती आई सुद्धा बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. की असं वाटत होतं जसं काही ती बसून विचार करते. काय विचार करते की भाई मी माझ्या पिल्लाला कशा प्रकारे आता वाचू या पुढच्या असॉल्ट पासून, किंवा जेणेकरून बाकीच्या माकडाने त्याला घेरू नये किंवा ते वापस ते नालायक माकड वापस येऊ नये, हे मी कशा प्रकारे कन्फर्म करू. ठीक आहे. फॉर फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काय ती जी आई होती, ती माकडाची जी म्हणजे त्या पिल्ल्याची आई होती, काही काळानंतर काही सेकंदानंतर त्या आईनं काय केलं, त्या लेखिकेच्या डोळ्यामध्ये डोळे घातले, बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. की असं बघितलं ना की ते जे लुक आहे ते ती आई म्हणजे ती लेखिका कधीच विसरू शकणार नाही. असं ते बघितलं त्या आईनं त्या लेखिकेच्या डोळ्यामध्ये. तो लुक आजपर्यंत कधीच ती लेखिका विसरलेली नाहीये.
शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. असं वाटत होतं जस काही ती आई थँक्यू म्हणतीये की तू माझ्या बेबीला वाचवलंस, थँक्यू सो मच फॉर सेव्हिंग माय बेबी. ठीक आहे, असं वाटत होतं. अशी बघू लागली ती माकडीन. ओके, आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन अँड सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. मी हे सगळं बघून एकदम हळहळले, काइंड ऑफ ओव्हरव्हेल्म झाले, एकदम उत्साहामध्ये आले, खुश झाले. ठीक आहे, हे सगळं बघून द वे शी सेड थँक्स टू मी, जस्ट ज्या प्रकारे तिने थँक्स मला म्हटलं. ठीक आहे ना, हे लेखिका म्हणतीये. ओके, देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. म्हणजे एक आई जी आहे ती आपल्या व्यथित एक दुःखानं त्रासलेल्या बेबीला घेऊन बसली होती त्या ठिकाणी. ओके, देन इन अ फ्लॅश, काही वेळानंतर लगेच शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. क्लिंगिंग म्हणजे लिपटून. माकडं माहिती तुम्हाला, माकडं काय करतात, त्या बेबीला पोटाशी धरतात असे. ठीक आहे, लगेच इन अ फ्लॅश काही काळामध्ये त्या आईनं त्या बेबीला क्लीन केलं बॉडीला आणि ती चालल्या गेली. रीच आर किचन रूफ, आणि ती लगेच किचनच्या रूफवर वापस गेली जिथून खाली आली होती. ठीक आहे, शी सर्वेड द एरिया फॉर विशियस मेल लंगूर. तिनं काय केलं, तो जो एरिया होता तो सर्वे केला की भाई वापस ते नालायक माकड तर नाही आहे आसपास. विशियस म्हणजे क्रूर. ठीक आहे, ते क्रूर माकड तर नाही आहे. अँड देन लीप्ड अवे इन द डायरेक्शन अपोजिट ऑफ द प्लेस ऑफ द वायलेंट एन्काउंटर. आणि काय केलं की ज्या ठिकाणी ते एन्काउंटर घडला होता, ज्या ठिकाणी तो जो नालायक माकड होता, तो माकड त्या पिल्लाला चावत होता, त्या ठिकाणाच्या अपोजिट ती जी आहे ती चालल्या गेली, या साईडला चालल्या गेली ती, इथं माकडाचं होत असेल तर. ठीक आहे, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड द रियालिटी. ते सगळं झालं ना, तर हे सगळं झाल्यानंतर आणि द वे त्या माकडीनीनं त्या ही जी रायटर आहे त्या रायटरच्या डोळ्यामध्ये बघितलं, काय तपनच्या डोळ्यामध्ये बघितलं. ठीक आहे ना, तर ते कळून आलं रायटरला काय की भाई एंटर स्पेसिस, की आपली प्रजाती आणि दुसरी प्रजाती यांच्यामधलं कम्युनिकेशन होतं. आपण जे बोलतो ते त्या प्राण्यांना समजतं, प्राणी जे बोलतात ते आपल्याला समजू शकतं. होत आहे, जसं तुमच्याकडे कुत्रं असेल त्या कुत्र्याला लुलू म्हटलं तर लगेच येतं भाई. हे इंटरस्पेसिस कम्युनिकेशन असतं, झालं, समजलं. ओके, आणि हे रियालिटी आहे, असं होतं. ठीक आहे, अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड. फक्त जर तुम्हाला इंटरस्पेसिस कम्युनिकेशन करायचं असेल ना, तर प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे. तुम्हाला ते कनेक्शन इस्टॅब्लिश करावं लागतं, तुम्हाला राईट कॉर्डवर स्ट्राईक करावं लागेल, तेव्हाच तुमच्यामध्ये ती फिलिंग दिसेल किंवा तुमचं कम्युनिकेशन त्या प्राण्यांपर्यंत इंटरस्पेसिसपर्यंत पोहोचेल. ओके, द रिलेशनशिप्स हम्स इन टू ॲक्शन. आणि तेव्हाच काय होतं, जे रिलेशनशिप आहे, जो रिलेशनशिप आहे म्हणजे त्या प्राण्यांचं इंटरस्पेसिसचं आपलं किंवा दोन वेगळ्या प्रजातींचं, ते हम्स इन टू ॲक्शन म्हणजे कामाला लागतं. समजलं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आपण काय करतो भाई, प्राण्याला बोलवायचं असेल तर काय, फूड किंवा त्यांना खाल्लं किंवा त्यांना काही खाऊ घातलं, हेच कम्युनिकेशन नाही आहे फक्त प्राण्यांमध्ये, तर वेगळ्या प्रकारचं सुद्धा कम्युनिकेशन प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये होऊ शकतं. ओके, अँड ॲनिमल, बट दॅट देअर वर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग द बॉन्ड थ्रू ट्रस्ट. की प्राण्यांसोबत फक्त खायलाच दिलं आणि तुम्ही त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केलं असं नाही आहे. तुम्हाला त्या प्राण्यांचा ट्रस्ट जिंकावा लागतो, त्या स्पेसिसचा ट्रस्ट जिंकावा लागतो. ओके, कंपॅशन करा, कंपॅशन म्हणजे ती दया त्यांच्यावर दाखवावी लागते. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि त्यांच्यामध्ये ती एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला डेव्हलप करावी लागते, तेव्हाच तुमचं आणि प्राण्यांचं बनतं. ठीक आहे ना. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. आणि त्या दिवसानंतर आतापर्यंत किती 55 वर्ष पास झालेले आहेत, गेलेले आहेत. ओके, आय एम नाव 70 years old. आणि ही जी तपन आहे ना, तपन मुखर्जी, हे आता किती ओव्हरचे 70 वर्षाचे आहेत. ओके, बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि मला अजूनही नीट प्रेमानं सगळं आठवतं. काय आठवतं, ते जे एन्काउंटर आहे त्या विशिष्ट प्रजातीसोबत, हे अजूनही आठवतं. ओके, सो अशा प्रकारे तपन मुखर्जी रायटर आहेत आणि त्यांनी जे एका इंटरस्पेसिस सोबत जे एक एन्काउंटर केलं होतं, ती जी घटना घडली होती ती आपल्यासमोर याच्यामध्ये सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. प्लीज चांगल्या प्रकारे स्टडी करा, व्हिडिओ वापस बघा, वगैरे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट लेसन जो आहे आपण हा नंतर घेऊया.
थँक्यू सो मच. जाताना चॅनल लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.